नमस्कार. मी दिनेश काळजी. आपण बघताय न्यूज डंका. भारतामध्ये आंदोलनाची काही कमी नाहीये. कोणतं ना कोणतं कारण घेऊन इथे सतत आंदोलन होत असतात. परंतु आंदोलनाचा चेहरामोहरा जेव्हा असा असतो, की हे आंदोलन हिंदुत्वाशी फारकत घेणार आहे किंवा राष्ट्रवादाशी फारकत घेणार आहे किंवा या आंदोलनामध्ये मोदी हटावच्या घोषणा खूप मोठ्या प्रमाणामध्ये देण्यात येत आहेत. त्यावेळी दाढीवाले आणि टोपीवाले खूप मोठ्या संख्येने तिथे पोहोचतात. जंतर मंतरचं ताजं उदाहरण त्याचं साक्ष आहे. म्हणजे या आंदोलनामध्ये आपण पाहिलं असेल, मोठ्या संख्येने ही मंडळी तिथे पोहोचली होती. बिर्याणी वाटायला जुनैद पण पोहोचला होता. आता झारखंडमध्ये सुद्धा बराच काळ आंदोलन सुरू आहे. इथे जुनैद का पोहोचत नाही, इथे जुनैद का येत नाही, असा बराच ओरडा झाल्यानंतर अखेर दुसऱ्या आठवड्यानंतर जुनैद तिथे दाखल झाला. परंतु एकूण चित्र पाहता तिथल्या विद्यार्थ्यांना, तिथल्या आंदोलकांना जुनैदची बिर्याणी फारशी पसंत पडली आहे असं चित्र दिसत नाहीये. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार आहे. हेमंत सोरेन मुख्यमंत्री आहेत. इथे झालेल्या जेपीएससीच्या परीक्षेमध्ये अनंत घोटाळे झाले आणि या घोटाळ्यामुळे संतप्त झालेले परीक्षार्थी रस्त्यावर उतरले. त्यांनी आंदोलन सुरू केलं. जयपाल सिंग मुंडा स्टेडियमवर हे आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांनी उपोषण केलं आणि अशा प्रकारचं उपोषण ज्याच्यामध्ये विद्यार्थी सुरुवातीचे काही दिवस अन्न तर सोडून द्या, पाणी सुद्धा घेत नव्हते. आंदोलनाचा 38वा दिवस उजाडलेला आहे आणि परीक्षार्थीच्या ज्या मागण्या आहेत, आंदोलनकर्त्याच्या ज्या मागण्या आहेत, त्या अत्यंत साध्या सरळ मागण्या आहेत. फेरपरीक्षा घ्या, परीक्षा घोटाळ्याची चौकशी करा आणि परीक्षा पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करा. झारखंडच्या आंदोलनामध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय अभिनिवेश दिसत नाहीये. तख्तापालटाचा कोणताही अजेंडा दिसत नाहीये. काही बाबतीत इथले आंदोलक मात्र अत्यंत ठाम आहेत. इथे डाव्यांच्या डफलीला अजिबात एंट्री नाहीये. कारण एकदा हाती डफली आली मग घोषणा सुरू होतात. अत्यंत थेल्लर प्रकारच्या घोषणा, देशद्रोही घोषणा. हमें चाहिए आजादी, ब्राह्मणवाद से आजादी, सामंतवाद से आजादी, नाम रहेगा अल्लाह का. आणि अशा थिल्लरपणाला या आंदोलनामध्ये अजिबात स्थान दिलं जात नाहीये. इथे स्थान दिलं जात नाही त्या आंदोलकांना ज्यांना काश्मीरमध्ये 370 कलमची पुनर्स्थापना हवी आहे. ज्या मंडळींचा संबंध विद्यार्थी हिताशी नव्हता, पेपरफुटी प्रकरणाबद्दल ज्यांना संताप व्यक्त करायचा नव्हता, परंतु त्यांना आपला अजेंडा चालवायचा होता, अशा मंडळींनी इथे घुसखोरी करण्याचा प्रयत्न तर केला. परंतु त्यांची कॉलर पकडून त्यांना बाहेर काढण्यात आलं. त्यांना तडाखे देण्यात आले. स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाची नेहा बोरा, हिला असा ताजा अनुभव आलेला आहे. ती सुद्धा डफली घेऊन इथे शिरली होती, परंतु तिच्यावर शाई फेक करण्यात आली. म्हणजे आंदोलकांनी स्पष्ट केलेलं आहे की इथे हिंदू विरोधाचा अजेंडा चालणार नाही आणि इथे राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुद्धा अजिबात खपवून घेतला जाणार नाही. तर झारखंडमध्ये इतकं मोठं आंदोलन सुरू आहे, इतके दिवस आंदोलन सुरू आहे. जंतर मंतरमध्ये जे दाढीवाले, टोपीवाले खूप मोठ्या संख्येने आंदोलनामध्ये सहभागी झाले होते, मोदी हटावच्या घोषणा देत होते, ही मंडळी इथे का आली नाहीत असा प्रश्न अनेकांना पडतोय. इथे बिर्याणी वाटायला जुनैद इतक्या उशिराने का आला असाही प्रश्न विचारला जातोय. जुनैद इथे पोहोचला तिसऱ्या आठवड्यानंतर आणि तो पोहोचला केव्हा? अमन चोप्रा नावाचा पत्रकार आहे, मोठा पत्रकार आहे आणि त्या पत्रकाराने सतत त्याच्या चॅनलवर प्रश्न विचारायला सुरुवात केली की जुनैद इथे का येत नाहीये, जुनैद इथे का येत नाहीये. जणू त्याने घोषा लावला होता. आता जुनैदचा नाईलाज झाला. जुनैदला झारखंडमध्ये येणं भाग पडलं. तो जर आला नसता तर त्याचा अजेंडा उघड झाला असता की जिथे जिथे मोदी विरोधी वातावरण असतं, मोदी विरोधी आंदोलन असतं, जुनैद आणि जुनैदचे भाईबंद फक्त तिथेच पोहोचतात. त्यामुळे दुसरा आठवडा उलटल्यानंतर जुनैद तिथे पोहोचला. तोपर्यंत या विद्यार्थ्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था, आजूबाजूला जी मंदिरं आहेत त्या मंदिरांची दानपेटी या विद्यार्थ्यांसाठी उघडण्यात आली आणि त्या मंदिराने या विद्यार्थ्यांच्या जेवणाखावणाचा खर्च गेला. आता दिल्लीमध्ये जेव्हा जुनैद हजारोंना बिर्याणी वाटत होता तेव्हा वारंवार सांगत होता की मी मानवतेसाठी ही बिर्याणी वाटतोय, विद्यार्थ्यांचं भलं व्हावं, विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून मी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये त्यांच्यासोबत उभा आहे. विद्यार्थी हिताचं कारण समोर करून जंतर मंतरमध्ये आंदोलन सुरू करण्यात आलं. विद्यार्थ्यांवर अन्याय झालाय आणि सरकारने या अन्यायाचं परिमार्जन करावं अशी आंदोलकांची मागणी होती. मागण्या बऱ्याच होत्या, परंतु त्याचा जो गाभा होता तो हाच होता आणि झारखंडमध्ये जे आंदोलन सुरू होतं त्याचा गाभा सुद्धा हाच होता. परंतु जुनैद जंतर मंतरवर पहिल्या दिवसापासून हजर होता आणि झारखंडमध्ये पोहोचायला त्याला इतके दिवस का लागले हा प्रश्न लोकांच्या मनामध्ये उपस्थित होणं अत्यंत स्वाभाविक आहे. आणि जुनैद तिथे पोहोचला केव्हा? जेव्हा अमन चोप्रा सारख्या पत्रकारांनी त्याच्या विरोधात ओरड करायला सुरुवात केली की जुनैद इथे का येत नाहीये, त्याच्यानंतर जुनैद तिथे पोहोचलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 वर्ष या देशाच्या सत्तेवर आहेत आणि ते सत्तेवर आल्यापासून या देशामध्ये अनेक आंदोलनं झाली. काही आंदोलनांचा संबंध थेट मुसलमानांशी होता, परंतु अशी अनेक आंदोलनं होती ज्या आंदोलनाशी त्यांचा फारसा संबंध नव्हता किंवा अजिबात संबंध नव्हता, तरी सुद्धा मुस्लिम या आंदोलनामध्ये उतरले. कारण या सर्वच्या सर्व आंदोलनामध्ये एक समान धागा होता आणि तो धागा होता मोदी विरोधाचा. सीएचा कायदा असो, ट्रिपल तलाक असो किंवा वक्फ सुधारणा विधेयक असो,
याचा थेट संबंध मुसलमानांशी होता. परंतु अशी अनेक आंदोलनं झाली ज्याच्याशी मुसलमानांचा संबंध नव्हता, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रात झालेलं जरांगे आंदोलन आहे, त्याच्यानंतर जंतर मंतरवर झालेलं ताजं आंदोलन आहे. या आंदोलनाशी तसा थेट मुसलमानांचा संबंध नव्हता, तरी पण मानवाधिकार, भाईचारा वगैरे वगैरे कारणं देऊन मुस्लिम या आंदोलनामध्ये उतरले होते. 2021-22 या काळामध्ये या देशामध्ये शेतकरी आंदोलन झालं आणि हे आंदोलन प्रदीर्घ काळ चाललं. या आंदोलनामध्ये प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणामधले अडते आणि दलाल सामील झाले होते. शेतकरी आंदोलन हे नावापुरतंच होतं, मूठभर शेतकरी त्या आंदोलनामध्ये उतरले होते. जे कोणी आंदोलक या आंदोलनामध्ये उतरले होते त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची जय्यत सुविधा होती, पंचतारांकित सुविधा होती. तरी सुद्धा मुस्लिमांनी या आंदोलकांसाठी भोजन व्यवस्था केली होती आणि मीडियाने त्या भोजन व्यवस्थेचा उल्लेख लंगर अशा प्रकारे केला होता. खरं तर लंगर म्हणजे गुरुद्वारामध्ये जो पवित्र महाप्रसाद मिळतो त्याला लंगर म्हणतात. परंतु मीडियाने मुस्लिमांच्या या भोजन व्यवस्थेला लंगर असं नाव दिलं होतं. आणि या आंदोलनाच्या ठिकाणी मुस्लिम सामूहिक नमाज पडतायत आणि शीख बांधव त्यांना साथ देण्यासाठी त्यांच्यासोबत उभे आहेत. अशा प्रकारचे अनेक फोटो या काळामध्ये तुम्ही पाहिले असतील. वास्तविक मुस्लिमांचा आणि शेतकरी आंदोलनाचा फारसा संबंध नव्हता. महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं आणि या आंदोलनाला साथ दिली सज्जाद नोमानीने. आता सज्जाद नोमानी हा मुसलमान, मराठा जातीशी किंवा हिंदू धर्माशी त्याचा दूरदूरपर्यंत संबंध नाहीये, तरी सुद्धा तो या आंदोलनामध्ये उतरला. त्याने या आंदोलनाला भावनिक पाठिंबा दिला. भाईचाराच्या नावाखाली मनोज जरांगे यांनी सुद्धा या सज्जाद नोमानीला अत्यंत कडकडून घट्ट अशा मिठ्या मारल्या. ही सगळी उदाहरणं मी तुम्हाला अशासाठी दिली की झारखंडमध्ये जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे त्यामध्ये दाढीवाले टोपीवाले दिसलेच नाहीत, परंतु फार मोठ्या संख्येने मुसलमान या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. कारण मुसलमान जेव्हा उतरतात तेव्हा त्यांना सहज ओळखता येतं. दाढी, टोपी आणि मोठ्या भावाचा कुर्ता, लहान भावाचा पायजामा असा त्यांचा अवतार असतो. त्यामुळे त्यांना ओळखणं फार कठीण नसतं. मोठ्या मोठ्या दाढ्या असतात. त्यामुळे फार मोठ्या संख्येने मुसलमान या आंदोलनामध्ये दिसले नाहीत. झारखंडच्या विद्यार्थी आंदोलकांपासून मुसलमानांनी ठेवलेलं अंतर हे समजून घेण्याची गरज आहे. या देशामध्ये जो कट्टरवादी मुसलमान आहे त्याने कायम हिंदूंपासून एक भावनिक फारकत घेण्याचं धोरण सुरुवातीपासून ठेवलेलं आहे. त्याला ही गोष्ट माहिती आहे की हिंदूंची जी एकजूट आहे ती गजवाय हिंद हे त्यांचं जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाच्या आड येणारी आहे. आणि त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल, हिंदू जेव्हा खूप मोठ्या संख्येने एकत्र येतात तेव्हा हे कट्टरवादी अत्यंत अस्वस्थ होतात. हिंदू रामनवमीच्या मिरवणुकीच्या निमित्ताने एकत्र येतात, गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीच्या निमित्ताने एकत्र येतात आणि अशा ज्या मिरवणुका आहेत त्या पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये काढाव्या लागतात. कारण संवेदनशील वस्तीमधून जेव्हा अशा प्रकारच्या मिरवणुका जातात तेव्हा मशिदीमधून त्यांच्यावर दगडफेक किंवा हल्ला होण्याची भीती असते. संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये म्हणजे राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये संपूर्ण वंदे मातरमचं गायन केलं पाहिजे अशा प्रकारचा एक ठराव पारित झाला. वंदे मातरमला राष्ट्रगीताच्या बरोबरीचा दर्जा या ठरावामुळे देण्यात आला. परंतु जमाते इस्लामी पासून मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डापर्यंत सगळ्या ज्या या देशामध्ये मुस्लिमांच्या संघटना आहेत, मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या तथाकथित संघटना, या सगळ्या संघटनांनी वंदे मातरमचा विरोध केलेला आहे. पण या देशातल्या मुस्लिमांनी ठरवलेलं आहे जे जे हिंदूंना आवडतं, जे जे हिंदुत्वासोबत जातं त्या प्रत्येक गोष्टीला विरोध करायचा. खरं तर 1947 साली या देशाची फाळणी झाली आणि तुम्हाला एक स्वतंत्र जमिनीचा तुकडा अशासाठी देण्यात आला कारण तुम्ही म्हणालात की तुमचं हिंदूंबरोबर जमत नाही. तुम्हाला एक स्वतंत्र भूमी देण्यात आली, परंतु आता जी शिल्लक भूमी आहे ज्याला हिंदुस्थान म्हणतात त्या भूमीवर सुद्धा तुमची मनमानी चालावी अशी तुमची इच्छा आहे. म्हणजे मी कट्टरवाद्यांबद्दल बोलतोय. याचे सगळे लाडीक हट्ट होते ते काँग्रेसच्या राजवटीच्या काळामध्ये पूर्ण केले जात होते. आणि जेव्हा हे हिंदू समाजाच्या लक्षात आलं तेव्हा हिंदूंनी अभूतपूर्व अशी एकजूट दाखवली आणि काँग्रेसला या देशाच्या सत्तेवरून खाली खेचलं. आता जी केंद्रामध्ये सत्ता आहे ती या भानगडीमध्ये पडताना दिसत नाही आणि त्याच्यामुळे मुसलमान या सत्तेवर प्रचंड नाराज आहेत. ही सत्ता हिंदूंच्या एकजुटीमुळे आलेली आहे आणि या एकजुटीमुळे एकगठ्ठा मतांची जी जादू आहे मुसलमानांच्या ती संपुष्टात आली हे मुसलमानांना ठाऊक आहे. त्यामुळे जिथे जिथे हिंदूंमध्ये तट पडलेली दिसतात अशी आंदोलनं ज्याच्यामध्ये हिंदू विभाजित होतोय असं चित्र दिसतं तिथे मुस्लिम मोठ्या संख्येने सामील होताना दिसतात. आणि जिथे हिंदू भक्कमपणे एकजुटीने उभा आहे अशा झारखंड सारख्या आंदोलनांकडे मुस्लिमांनी पाठ फिरवलेली दिसते. झारखंडच्या आंदोलनाकडे तुम्ही बारकाईने पहा. देशात अन्य जी आंदोलनं आहेत आणि हे जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जमीन आसमानचा फरक दिसेल. इथे ना मोदी हटावच्या घोषणा आहेत, ना इथे हिंदू विरोध आहे, ना इथे भाजपला शिव्या घातल्या जात आहेत, ना इथे जाती जातीतला विद्वेष व्यक्त करणाऱ्या घोषणा दिल्या जात आहेत. उलट आंदोलक कोणत्या घोषणा देत आहेत? जय श्रीराम, वंदे मातरम, भारत माता की जय. आणि हीच ती कारण आहेत त्याच्यामुळे मुस्लिमांनी या आंदोलनाकडे पूर्णपणे पाठ फिरवलेली दिसते. जुनेद सारखे लोक त्याच्या नावाने ओरडा झाल्यानंतरच इथे दाखल झालेले आहेत.
तोच प्रश्न, तीच तीव्रता, तेवढीच संख्या, तरी सुद्धा जंतर मंतर बाबत जे काही घडत होतं किंवा तिथे जी नावं दिसत होती, चेहरे दिसत होते, त्यापैकी एकही चेहरा तुम्हाला झारखंडमध्ये दिसणार नाहीये. योगेंद्र यादव इथे फिरकलेले नाहीये. शबाना आझमी इथे आल्या नाहीत. दुबई पोषित बॉलिवूडचे तारे आणि तारिका जे जंतर मंतर बद्दल सतत व्यक्त होत होते, त्यांनी सुद्धा चकार शब्द या आंदोलनाबद्दल काढलेले नाहीये. ना इथे राहुल गांधी आहेत, ना इथे अरविंद केजरीवाल आहेत, ना इथे चंद्रशेखर रावण आहेत. सगळ्या लोकांनी या आंदोलनाच्या संदर्भात अळीमिळी गुपचिळी केलेली आहे. चर्चा सुद्धा करताना दिसत नाहीयेत. या आंदोलनाचं नाव सुद्धा काढताना दिसत नाहीयेत. या आंदोलनाच्या बाबत जेव्हा राहुल गांधी यांना प्रश्न विचारला जातो, तेव्हा पत्रकाराला ते प्रश्न विचारतात, बीजेपी वाले हो क्या? जंतर मंतर वरचं आंदोलन विदेशापर्यंत पोहोचलं. लंडनमध्ये ग्रेटा थर्नबर्ग आली होती. तिने या आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला. नरेंद्र मोदी यांना शिव्या घातल्या. नॉर्वेची पत्रकार हेली लिंग हिने सौरव दासला पाठिंबा दिलाय, परंतु या आंदोलनाबाबत ती सुद्धा चर्चा करताना दिसत नाहीये. विदेशातले आंदोलनकर्ते सुद्धा भारतातल्या आंदोलनकर्त्यांसारखे पाकिट पोचल्याशिवाय बोलतच नाहीत. अशा प्रकारचे चित्र आता दिसायला लागलेलं आहे. सत्तेची सूत्र हाती आल्यापासून काँग्रेसने या देशामध्ये एक डावी इकोसिस्टीम निर्माण करण्याचं काम केलं आणि ही डावी इकोसिस्टीम काय मुसलमानांना जवळची वाटते. जेव्हा या डाव्या इकोसिस्टीमला गरज असते तेव्हा मुस्लिम रस्त्यावर उतरतात. जेव्हा मुस्लिमांना गरज असते तेव्हा ही डावी इकोसिस्टीम न्यायालयामध्ये आणि मीडियामध्ये त्यांच्यासाठी लढताना दिसते. उमर खालिदसाठी डावी इकोसिस्टीम सक्रिय होते. तिस्ता स्टेट वॉरसाठी डावी इकोसिस्टीम सक्रिय होते. आणि जेव्हा जंतर मंतरवर आंदोलन होतं तेव्हा सगळे मुस्लिम झाडून त्या आंदोलनाला हजेरी लावतात. शेतकरी आंदोलन होतं तेव्हा सगळे मुस्लिम त्या आंदोलनामध्ये हजर असतात. हिंदुत्ववादी शक्तींची लढताना, राष्ट्रवादी शक्तींची लढताना या इकोसिस्टीम मध्ये तुम्हाला कमालीचा ताळमेळ दिसतो, हातमिळवणी दिसते. आणि या इकोसिस्टीमच्या रडारवर, या हातमिळवणीच्या रडारवर कायम असतात भाजप संघ आणि हिंदुत्ववादी संघटना. झारखंडमध्ये जे काही सुरू आहे ते या डाव्यांच्या सोयीचं नाहीये आणि मुसलमानांच्या सुद्धा सोयीचं नाहीये. त्यामुळे दोघांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवलेली दिसते. दोघंही या आंदोलनाबद्दल फारसं बोलताना दिसत नाहीयेत. तुर्तास इथेच थांबतोय. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. नमस्कार आणि धन्यवाद.